DN न्यूज मराठी, आवाज जनसामान्यांचा। पुसद शहरात आज भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा हजेरी लावून बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचा मुद्दा उचलून धरला। 4 महिन्यांच्या अवधीत सोमय्या यांची दुसरी भेट असून त्यांनी एप्रिल महिन्यात दाखल केलेल्या तक्रारींचा आढावा घेत पोलीस प्रशासनाशी चर्चा केली। 17 एप्रिल 2025 रोजी किरीट सोमय्या यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती। या तक्रारीत त्यांनी आरोप केला होता की बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांनी देशात बेकायदेशीररित्या प्रवेश करून बनावट जन्म प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे तयार केली आहेत। या संदर्भात सखोल चौकशी करून अशा घुसखोरांचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। आज झालेल्या बैठकीत सोमय्या यांनी या चौकशीची सद्यस्थिती जाणून घेतली। त्यांनी असंही नमूद केलं की बोगस जन्म प्रमाणपत्रांची संख्या वाढवत असून यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होतोय। या भेटीला भाजपाच्या जिल्हा अध्यक्षा डॉक्टर आरती फुपाटे, नेते दीपक सिंह परिहार, अजय पुरोहित यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। पोलीस प्रशासनाच्या बाजूने पुसद शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखेडे, तहसीलदार महादेव जोरावर, नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित वायकोस हेही बैठकीला उपस्थित होते। तसेच स्थानिक आणि राष्ट्रीय प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। या भेटीद्वारे किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही आणि बेकायदेशीर घुसखोरी विरोधात भाजपची लढाई सुरूच राहील। ब्युरो रिपोर्ट, DN न्यूज मराठी, पुसद। पोलीस स्टेशन येथे आणखीन 23 लोकांनी फर्जी दस्तावेजद्वारा जन्म प्रमाण प्राप्त केले, त्याचे पुरावे मी दिले आहेत। एकंदर 200हून अधिक असे पुरावे सापडले आहेत। जो गुन्हा दाखल झाला आहे, काही दिवसात ही संख्या 100 आरोपीची होणार। महाराष्ट्रात ज्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही ते घुसखोर आहे, काही बांगलादेश असेल, कोणी रोहिंग्या असेल, ज्यांनी खोटे कागदपत्र दिले, फर्जी आणि जन्म प्रमाणपत्र मिळवलंय, आता एकालाही आम्ही सोडणार नाही। पण याच्या अगोदर 1.5 वर्ष न्यायालयामध्ये होते, 1.5 वर्ष झाले नगरपालिका आणि ग्रामपंचायत यांच्याकडे येऊन। तर याच्या अगोदरचे जे न्यायालयामध्ये जे जन्म नोंद आहे झाले न्यायालयामार्फत, त्याच्याबद्दल काय करणार? एक होतं की 2024च्या आधी जे मॅजिस्ट्रेट ज्युडिशियल आपण म्हणतो तिथं हा प्रोसेस होता। त्या संबंधात कुणाची हरकत असेल तर उच्च न्यायालयात जावं लागतं। तहसीलदार कार्यालयाला अधिकार मिळाल्यानंतर महाराष्ट्रात एकदम 2,24,000 अर्ज आले, 50,000 तर रद्द करण्याचा आदेश पण निघाला। आणि ती जी मोहीम घेतली होती हातात, बऱ्यापैकी सफलता मिळाली आहे। जिथे राहणार आहे त्यांना जन्म प्रमाणपत्र आहे तर नसेल तर मिळेल, पण ज्यांच्याकडे हितलं, त्यांचा वडिलांचा नाही, आईचं नाही, भावाचं नाही, बहिणीचं नाही, कुणाचंच नाही, आणि त्यांनी जर फर्जी बनावट केली तर त्यांना सोडणार नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.